पालकांनो, तुमचं मूल सारखी कंप्लेंट करतं का? कारणं अनेक असू शकतात. त्याला तुमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल, त्याला पॉवरलेस वाटत असेल, मनात दडलेल्या भावना ज्या कदाचित त्याच्या चेहऱ्याच्या मागे आहेत, त्यातून मन मोकळं करण्यासाठी मुलं तक्रार करत असतील. कारणं काहीही असली तरी पालकांनो, आपण त्याकडे एक संधी म्हणून पाहूया. एक चांगला मार्ग आपण मुलांना देऊया, जेणेकरून त्यांना त्यांच्या मनातल्या सकारात्मक मानसिकतेने या भावना व्यक्त करता येतील. तेव्हा ही संधी आपण जरूर आपल्या मुलांना देऊया. मुलांना जर नेहमी कंप्लेंट करायची सवय असेल तर ती कशी थांबवता येईल ते आता पाहूया. आपण आपल्या मुलांना आवडीची एक गोष्ट घेऊन देण्यासाठी दुकानात नेलं तरी पुढे खेळायला वेळ कमी पडेल अशी जर तक्रार मुलं करत असतील तर खरं म्हणजे ग्लास अर्धा रिकामा आहे या माइंडसेटची मुलं ती असतात. अशा वेळेला तुमच्या मुलांना हे समजावून सांगा की तू जेव्हा सारखी सारखी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करतोस ना, तेव्हा तुझा मेंदू एक नवीन ब्रिज प्रत्येक वेळा तयार करत असतो. तू जितक्या वेळा तयार करशील हा नवीन ब्रिज, तितका तो ब्रिज अधिकाधिक मजबूत होत जाणार आहे. आणि हा मनाने तयार केलेला ब्रिज तू वापरला नाही, तोडला नाही आणि नष्ट करत नाहीस. त्यामुळे होईल काय की तुझा ब्रेन हा कंप्लेंट ब्रिज तयार करण्याची त्याला सवय लागेल. थोडीशी तक्रार केलीस, कधी कधी तक्रार केलीस तर मान्य आहे, पण हळूहळू तू ही कंप्लेनिंग ब्रिज वापरण्याची जर सवय चालूच ठेवलीस तर ती पक्की होत जाईल आणि मग हॅपी ब्रिज हळूहळू थोडा तुटायला लागेल. मग तुझ्या हॅपी ब्रिजपेक्षा कंप्लेनिंग ब्रिज हा तू जास्त वापरायला लागशील. हे तुला चांगलं वाटतंय का? आपण असं करूयात का की तुझा हॅपी ब्रिज जास्तीत जास्त तू कसा वापरशील याचा प्लॅन करूया. म्हणजे तुला मनाने मजबूत व्हायला मदत होईल, नाही का? आता जेव्हा तुमचा मुलगा कंप्लेंट करायला सुरुवात करतो तेव्हा त्या परिस्थितीतही एखाद्या गोष्टीविषयी ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता कशी व्यक्त करता येईल ह्याचा तो शोध घ्यायला लागेल. म्हणजे जसं की मला आता जेवायची भूकच नाही कारण आज माझ्या आवडीचं जेवण नाही आहे, पण त्याच प्रसंगात मूल आता कृतज्ञता व्यक्त करायला शिकलंय, ग्रॅटिट्यूड दाखवायला शिकलंय. मग काय म्हणेल ते म्हणेल की जरी आज मला माझ्या आवडीचं जेवण नसल्यामुळे जेवायची भूक नसली तरीही कमीत कमी आज आपल्याकडे जेवायला पोटभर अन्न आहे, हे किती चांगलं आहे. आणि अशा पद्धतीने तो कृतज्ञता व्यक्त करील. प्रत्येक वेळेला मुद्दामहून काही चांगलं शोधण्याचा दृष्टिकोन जर आपण पालकांनो मुलांच्या मेंदूला दिला तर त्या मेंदूचं वायरिंग देखील सकारात्मक आणि कृतज्ञ होण्यासाठी तयार होईल. आणि मग तुमचं मूल असं म्हणेल की मी पॉझिटिव्ह फिलिंग आणि ग्रॅटिट्यूडचा ब्रिज तयार करतोय. पालकांनो, आपलं मूल चुकत असेल तर त्याला रागावून किंवा तू नेहमीच अशी कुरकुर करतोस, तुला ब्लेम गेमच करायचा असतो, कंप्लेंटच करायची असते, असं म्हणण्यापेक्षा आपण दुसरा पर्याय त्यांना देऊयात आणि त्यांच्या मेंदूला कंप्लेनिंग ब्रिजच्या ऐवजी हॅपी ब्रिज कशा पद्धतीने आपल्याला मजबूत करता येईल यासाठी प्रोत्साहन देऊयात. आणि ह्या कंप्लेंट करण्याची जी सवय आहे हिला आपण एक संधी म्हणून जर पाहिलं आणि तिचं सकारात्मकतेमध्ये रूपांतर केलं तर आपल्या मुलांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा हे खूप उपयोगाचं ठरणार आहे. नमस्कार.